श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 28 जून आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातूनच आपणास मनशांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रता देखील शांत करेल. विचार न करता कोणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वप्नातील राजकुमाराशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय आज धडधड करणार आहे. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा आजचा काळ हा चांगला आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमच्या कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. त्यामुळे तुमचा किमती वेळ खराब होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालिम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांचे स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल, तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क देखील होईल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेमजीवन हे चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी देखील व्हाल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाची पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही थोडेसे त्रासून जाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, अन्यथा गोष्टी आणखी अवघड होऊन जातील. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तसंच तुम्ही आज पूर्णपणे तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ घालवणार आहात आणि त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज सुद्धा घेऊन जाणार आहात. पुढील रास आहे सिंह रास. अवघडलेपण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. तणाव दूर घालवण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरणार आहे. तुमच्या ज्ञान लालसापेटी नवीन मित्र तुम्ही आज जोडणार आहात. तुम्ही आयुष्यभर प्रेम केले तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत हे चांगले राहणार आहे. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी सतत काम करत राहा. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही आज बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवला नाहीत तर घरात समस्या तयार होऊ शकते. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणं टाळायचं आहे. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणं पसंत कराल, म्हणजे अशा जागेत तुम्ही दिवस घालवणं पसंत कराल जिथे तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकते. पुढील रास आहे तूळ रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड असेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमवू शकाल.
कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण चांगलं राहणार आहे. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी तुम्हाला आज मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुम्ही विवाहित असल्याने नशीबवान ठरणार आहात असे तुम्हाला आज वाटणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळून देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील, त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारे असतील. तुम्ही तुमच्या प्रेमाच्या मूडमध्ये आज असणार आहात, म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आज कुठल्या सहकर्मीसोबत तुम्ही तुमच्या संध्याकाळचा वेळ घालवू शकतात, तथापि शेवटी तुम्हाला असं वाटेल की आपण आपला वेळ खराब केलेला आहे. पुढील रास आहे धनुरास. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनिलहरीप्रमाणे असतात. त्यांच्या उतर चढावामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते, तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवतं हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडलेली असेल, तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी आणि बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकणार आहे. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग करून घ्या. पुढील रास आहे मकर रास. अतिचिंतेने आणि तणावामुळे हायपर टेन्शन वाढणार आहे. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस आजचा आहे. तसंच प्रेम जीवनात आपल्या कुटुंबांच्या भावनांना प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुमच्याकडे नेतृत्व गुण आहे आणि लोकांच्या गरजा तुम्ही समजून घेण्याची संवेदनशीलता देखील तुमच्यात आहे. तुमच्या मनातील खऱ्या भावना प्रकट करा आणि अशी परिस्थिती तुमच्या बाजूने आज वळवायची आहे. लोकांची मनं जिंकून घ्याल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्या वैवाहिक जीवनात बिब्बा घालण्याचं काम आज करणार आहेत. पुढील रास आहे कुंभ रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही लवकरच बरे व्हाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवीन मित्र जोडाल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी आज खास करणार आहे. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळे होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस हा सर्वोत्तम असणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्तीच आहे. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू देखील शकतात. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आज असणार आहे. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. आज तुमच्या कामाची स्तुती होणार आहे. आज टीव्ही किंवा मोबाईल यावर तुम्ही सिनेमा पाहण्यात इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही तुमच्या गरजेच्या कामांना करणं विसरून जाल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.